नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी सरळ सेवा भरती, धर्मदाय आयुक्त विभागासाठी 2025 वर्ष अत्यंत महत्त्वाची भरती, पद निरीक्षक व उप वरिष्ठ लिपिक या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, करंट अफेअर, गणित, बुद्धिमत्ता, ऐतिहासिक प्रश्न, महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला उशीर न लावता सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पर्याय क्रमांक 4 हे ऑप्शन करेक्ट आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाची कशाविरुद्ध आवाज उठवला? महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला? सामाजिक गुलामगिरी याविषयी सत्यशोधक समाजाने आवाज उठवला। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत 3 नंबरचा मित्रांनो, मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता हे मासिक चालू केले। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 4 नंबरचा असा मित्रांनो, खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा मित्रांनो, हिमबिबटे संवर्धन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? हिमबिबटे संवर्धन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे, राज्यात आहे? तर या ठिकाणी उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? तर अहमदनगर या जिल्ह्याला कुकडी धरणाचा फायदा होतो प्रामुख्याने। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 7 नंबरचा पाहणार आहोत मित्रांनो, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण लोखंडे यांनी केलेली आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 8 नंबरचा पाहणार आहोत मित्रांनो, महर्षी कर्वे भारतरत्न मिळणारे टिंबटिंब महाराष्ट्रीयन पहिलेच महाराष्ट्रीयन आहेत। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे भारतातील क्रीडा धोरण राबवणारे पहिले राज्य आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे युवा धोरण राबविणारे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर आहे? नरसोबाची वाडी हे शहर कृष्णा नदी पंचगंगा नदीच्या संगमावर बसलेले आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे मित्रांनो,
खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? प्लॅटिपस हा प्राणी अंडी घालतो, सस्तन प्राणी आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचावर आहे? महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचावर आहे? तर या ठिकाणी 1438 मीटर इतक्या उंचावर समुद्र सपाटीपासून आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, 5 आंबे 125ला मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील? 225 रुपयाला 9 आंबे मिळतील. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 8 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो? कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो? तर 9 ऑगस्ट हे दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, नेफा हे चे जुने नाव काय? नेफा हे चे जुने नाव काय? तर अरुणाचल प्रदेश असे आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? हरियाणा या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागाला इजा करतो? पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागाला इजा करतो? तो मज्जासंस्था या भागाला शरीराच्या पोलिओ रोग हा इजा करतो. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले? भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे? तर हिमाचल प्रदेश हे राज्य भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य झाले आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी महाराष्ट्र राज्यप्राणी कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू असा आहे राज्यप्राणी. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, हिमबिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? हिमबिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये हिमबिबटे संवर्धन केंद्र आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर बसलेले आहे? तर मुशी या नदीवर हैदराबाद शहर बसलेले आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत? तर दरेकसा टेकड्या हे डोंगर रांगा महाराष्ट्राच्या ईशान्य रांगा आहेत. दरेकसा टेकड्या हे महाराष्ट्राच्या डोंगर रांगा आहेत ईशान्येकडील. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 21 ऑक्टोबर हा दिवस भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील लोकखजिनाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? भारतातील लोकखजिनाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? तर 20% साठा लोकखजिनाचा महाराष्ट्रात आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न, PYQ क्वेश्चन, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, धर्मादाय आयुक्तालय 2025 पेपर, पद निरीक्षक
उपवरिष्ठ लिपिक या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच उपलब्ध मिळतील. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. नमस्कार.